जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केले। महाराष्ट्र शासनाने थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्याने जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आपल्या काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाला बसले। जालना जिल्ह्यातील थकीत देयकांची रक्कम सुमारे 400 कोटीपेक्षा जास्त असून फक्त 16 कोटींची तरतूद तब्बल 7 महिन्यांनंतर दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने कंत्राटदारांना वितरित केली। त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीने वितरित करण्यात यावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। काय नाही झालं आता 4-5 महिन्यापासून मालकांनी पेमेंट नाही केलेले, कारण मालकाची काही चुकी नाहीये। बिलच वर आलेले नाहीत, काम तर झालेले पण सरकारने बिल दिलेले नाहीत। मालकाला कधी पैसे मागितले तर मालक म्हणतात वरून बिलच आले नाहीत। आता झालं 4 महिन्यापासून पैसे पण पेमेंट पण नाही आलं। आता उपाशी घरामध्ये अशी मारायची वेळ आलेली। सकाळी तर मी काय ड्युटीला येत नव्हतो, मालकाला म्हणलो आज काय यायचं नाही, पण मालक म्हणे आंदोलन आहे, पैसेच घेऊन यायचे तिकडून, त्याच्यामुळे आलतो। म्हणलं चला मालक सारखे असे किती लोक आहेत? भरपूर ड्रायव्हर, आता हे पाहा ना पूर्ण ड्रायव्हरच, सगळे ड्रायव्हरच, सगळ्याची हीच परिस्थिती। घरामध्ये खायला नाही, पेट्रोलला तर कामावरती जायचंय, पेट्रोलला असे पैसे नाही जाण्यासाठी पण, माहिती आहे का? तुम्ही शासनाला काय मागणी करणार? शासनाला हेच की जे राहिलेली निधी आहे, जे राहिलेले पैसे आहेत, तुम्ही जर दिले कॉन्ट्रॅक्टदाराला तर ते आमचे पैसे देते, नाहीतर उद्या आम्हाला ड्युटी सोडून उद्या दुसरे काहीतरी काम बघावं लागणार आणि दुसरे काम बी करू शकत नाहीत। हा मग ट्रॅक्टर हे तेच भरणं। एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी किंवा एवढ्या मोठ्या म्हणजे काळ सरकारमध्ये काढत असलेल्या मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं हे बिलकुल पटत नाही। आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर मिळून याचा जाहीर निषेध करतो। निधी अभावी काम बंद करण्याचं हे आंदोलन आहे। किती निधी बाकी आहे आणि आपण किती लोक आहात या आंदोलनात सहभागी? आंदोलनामध्ये पूर्ण जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना आहे आणि सगळ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। किती निधी बाकी आहे? एकट्या PWDचा 2 डिव्हिजनचा मिळून 400 कोटी रुपये बिल्स आयपास झालेले बाकी आहेत। सरकारला काय आता जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय तुमचा इशारा? सरकारला इशारा हाच आहे की जर आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस जर सरकारकडून लेखी प्रॉमिस नाही मिळालं तर इथून पुढे कलेक्टर ऑफिस नंतर मुंबईला जाण्याची आमची तयारी आहे। आणि यंत्रसामुग्री आम्ही आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सगळ्या वाहनांच्या चाब्या आम्ही हवाली करणार आहे। ज्या डिपार्टमेंटसाठी ते घेतले त्याचे आता आम्ही कर्जाचे हप्ते भरू शकत नाही, त्यामुळे तुमच्याकडे जमा करतोय। मराठवाड्याची प्रतिमा खलास करणाऱ्या मंत्र्याचा धिक्कार असो, मराठवाड्याला हिणवणाऱ्या असो, कॉन्ट्रॅक्टरची सगळे वाभाडे काढणाऱ्या लोकांचा धिक्कार असो, बिल घेऊन काम करून प्रशासन बिल द्या विजय असो, कंत्राटदार संघटनेचा विजय असो, हम सब एक है, हम सब एक है। मिळत कशी नाही, मिळत कशी नाही, मिळालंच पाहिजे, आमच्या बिल मिळत कशी नाही, मिळालंच पाहिजे।